माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. गेल्या वर्षी आपल्याला भीषण उन्हाळा, पाणी टंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि अन्य कितीतरी संकटांना सामोरं जावं लागलं. मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणांहून पावसाच्या बातम्या येत आहेत. पावसाच्या बातम्यांबरोबरच ताजेपणाची एक जाणीव देखील होत आहे. तुम्हाला देखील अनुभव येत असेल. आणि जसं वैज्ञानिक सांगत आहेत, यावेळी चांगला पाऊस होईल, सर्वत्र होईल आणि वर्षा ऋतूच्या संपूर्ण कालावधीत होईल. या खरोखरच नवीन उत्साह वाढवणाऱ्या बातम्या आहेत. मी सर्व शेतकरी बंधूंना देखील चांगल्या वर्षा ऋतूच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या देशात ज्या प्रकारे शेतकरी मेहनत घेतो, आपले वैज्ञानिक देखील देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी खूप यश मिळवत आहेत. आणि माझं तर पहिल्यापासून हेच मत आहे की आपल्या नवीन पिढीनं वैज्ञानिक बनण्याची स्वप्न पहावीत, विज्ञानात रस घ्यावा, पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी करण्याच्या इच्छेसह आपल्या तरुण पिढीनं पुढे यावं. मी आज तुम्हाला आणखीन एक आनंदाची बातमी सांगणार आहे. काल मी पुण्याला गेलो होतो. स्मार्ट शहर प्रकल्पाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिथे कार्यक्रम होता. आणि तिथे मी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीनं स्वयं उपग्रह बनवला आणि जो 22 जून रोजी प्रक्षेपित करण्यात आला, त्यांना भेटायला बोलवलं होतं. कारण मला माझ्या या तरुण साथीदारांना पाहण्याची, त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, उत्साह आहे, त्याचा देखील मला अनुभव घ्यायचा होता. गेली काही वर्ष अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यात आपलं योगदान दिलं आहे. हा शैक्षणिक उपग्रह एक प्रकारे तरुण भारताच्या उत्साहाच्या उड्डाणाचं जिवंत उदाहरण आहे. आणि तो आपल्या विद्यार्थ्यांनी बनवला आहे. या छोट्याशा उपग्रहामागे जी स्वप्न आहेत ती खूप मोठी आहेत. त्याची जी झेप आहे ती खूप उत्तुंग आहे आणि त्याची जी मेहनत आहे ती प्रचंड आहे. जसं पुण्याच्या विद्यार्थ्यांनी केलं, तसंच तामिळनाडू चेन्नईच्या सत्यभामा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देखील एक उपग्रह बनवला आणि त्या सत्यभामा उपग्रहाचं देखील प्रक्षेपण करण्यात आलं. आपण तर लहानपणापासून या गोष्टी ऐकत आलो आहोत आणि प्रत्येक लहान मुलाच्या मनात आकाशाला स्पर्श करण्याची आणि काही तारे आपल्या मुठीत बंद करण्याची इच्छा नेहमीच असते. आणि या पार्श्वभूमीवर इस्रोनं पाठवलेले, विद्यार्थ्यांनी बनवलेले दोन्ही उपग्रह माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण आहेत, खूप खास आहेत. हे सर्व विद्यार्थी अभिनंदनाला पात्र आहेत. मी देशबांधवांचं देखील खूप खूप अभिनंदन करू इच्छितो. कारण 22 जूनला इस्रोच्या आपल्या वैज्ञानिकांनी एकाच वेळी 20 उपग्रह अंतराळात पाठवून आपले जुने विक्रम मोडून एक नवीन विक्रम केला. आणि ही देखील आनंदाची बाब आहे की भारतात हे जे 20 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले, त्यातले 17 उपग्रह अन्य देशांचे आहेत. अमेरिकेसह अनेक देशांचे उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम भारताच्या धर्तीवरून भारताच्या वैज्ञानिकांकडून झाले. आणि त्याचबरोबर ते 2 उपग्रह जे आपल्या विद्यार्थ्यांनी बनवले होते, ते देखील अंतराळात पोहोचले. आणि हे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे की इस्रोनं कमी खर्चात आणि यशाच्या हमीसह जगभरात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आणि त्यामुळेच जगभरातले अनेक देश प्रक्षेपणासाठी आज भारताकडे पाहत आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, बेटी बचाओ बेटी पढाओ ही बाब आता भारतात प्रत्येकाच्या मनातली बाब बनली आहे. मात्र काही घटना त्यामध्ये नवजीवन घेऊन येतात, नवचैतन्य भरतात. यावेळी 10वी-12वीच्या परीक्षांचे जे निकाल जाहीर झालेत, आपल्या मुलींनी बाजी मारली आहे आणि त्याचा अभिमान वाटतो. आणि माझ्या देशबांधवांनो, आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी एक आणखीन महत्त्वपूर्ण गोष्ट 18 जून रोजी भारतीय हवाई दलात प्रथमच फर्स्ट बॅच ऑफ वुमेन फायटर पायलट्स
इन इंडियन एअर फोर्स. भारतीय वायुदलात महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी. हे ऐकून रोमांच उभे राहतात ना? किती अभिमान वाटतो की आपल्या 3 फ्लाइंग ऑफिसर मुली अवनी चतुर्वेदी, भावना कंठ आणि मोहना, ज्यांनी आपल्याला गौरव मिळवून दिला आहे. या 3 मुलींचं खास वैशिष्ट्य आहे, फ्लाइंग ऑफिसर अवनी मध्य प्रदेशातल्या रीवा इथली आहे. फ्लाइंग ऑफिसर भावना बिहारमधल्या बेगुसराय इथली आहे. आणि फ्लाइंग ऑफिसर मोहना गुजरातच्या वडोदरा इथली आहे. तुम्ही पाहिलं असेल की या 3ही मुली भारतातल्या महानगरांमधून आलेल्या नाहीत. त्या आपापल्या राज्यांच्या राजधानीमधल्या देखील नाहीत. त्या अगदी छोट्या शहरांमधून असून देखील त्यांनी आकाशा एवढी उत्तुंग स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण करून दाखवली. मी अवनी, मोहना, भावना या 3ही मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वी संपूर्ण जगानं 21 जूनला दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी भव्य कार्यक्रम आयोजित केले. एक भारतीय या नात्यानं संपूर्ण जग जेव्हा योगाशी जोडलं जातं तेव्हा आपल्याला जाणीव होते की जग आपल्या काल, आज आणि उद्याशी जोडलं जात आहे. जगाबरोबर आपलं एक अनोखं नातं निर्माण होत आहे. भारतात देखील 1 लाखाहून अधिक ठिकाणी खूप आनंद आणि उत्साहानं निरनिराळ्या रंगरूपासह रंगीबेरंगी वातावरणात आंतरराष्ट्रीय योग पर्व साजरं करण्यात आलं. मला देखील चंदीगड इथं हजारो योगप्रेमींबरोबर त्यांच्या समवेत योगासनं करण्याची संधी मिळाली. आबालवृद्ध सर्वांचा उत्साह पाहण्यालायक होता. तुम्ही पाहिलं असेल, गेल्या आठवड्यात भारत सरकारनं या आंतरराष्ट्रीय योग पर्वाच्या निमित्तानं सूर्यनमस्काराचं टपाल तिकीट देखील प्रसिद्ध केलं. यावेळी जगभरात योग दिनाबरोबरच 2 गोष्टींकडे लोकांचं विशेष लक्ष गेलं. एक म्हणजे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात जिथे संयुक्त राष्ट्रसंघाची इमारत आहे, त्या इमारतीवर योगासनाच्या वेगवेगळ्या कृतींचं खास प्रोजेक्शन करण्यात आलं आणि तिथे येणारे जाणारे लोक त्याचे फोटो काढत होते आणि जगभरात ते फोटो प्रचलित झाले. या गोष्टी कोणत्या भारतीयाला गौरव मिळवून देणार नाहीत? सांगा ना. आणखीन एक गोष्ट घडली आहे. तंत्रज्ञान आपलं काम करत आहे. सोशल मीडियाची आपली एक ओळख बनली आहे आणि यावेळी योगामध्ये ट्विटरनं योगाच्या इमोजी चित्रांबरोबर योगदिन साजरा करण्याचा एक हलका फुलका प्रयोग देखील केला. #योगा डे टाईप केल्याबरोबर योगाच्या इमोजीचं चित्र आपल्या मोबाईलवर येत होतं आणि जगभरात ते प्रचलित होत होतं. योगाचा अर्थच होतो जोडणं. योगामध्ये संपूर्ण जगाला जोडण्याची ताकद आहे. फक्त गरज आहे आपण योगाशी जोडलं जाण्याची. मध्य प्रदेशातल्या सतना इथून स्वाती श्रीवास्तव यांनी या योग दिनानंतर मला एक दूरध्वनी केला आणि त्यांनी मला एक संदेश दिला आहे तुम्हा सर्वांसाठी. मात्र असं वाटतंय की तो बहुधा माझ्यासाठीच अधिक आहे. मैं चाहती हूँ कि मेरा पूरा देश स्वस्थ रहे, उसका एक भी गरीब व्यक्ति निरोग रहे. इसके लिए मैं चाहती हूँ कि दूरदर्शन में हर एक सीरियल के इतने सारे ऐड आते हैं, उसमें से किसी एक ऐड में वो योग के बारे में बताए, उससे कैसे करते हैं, उसके क्या लाभ होते हैं. मैं ये चाहती हूँ कि हमारा पूरा भारत देश निरोग रहे. स्वातीजी, तुमची सूचना तर चांगली आहे. मात्र जर आपण थोडं लक्षपूर्वक पाहिलं तुमच्या ध्यानात येईल की केवळ दूरदर्शनच नाही तर सध्या भारत आणि भारताबाहेर टीव्ही माध्यमांच्या जगात दररोज योगाच्या प्रचारामध्ये भारताच्या आणि जगभरातल्या सर्व दूरचित्रवाणी वाहिन्या आपलं काही ना काही योगदान देत आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी वेळ आहे. मात्र जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर योगाच्या विषयात माहिती मिळवण्यासाठी हे सर्व होत आहे. आणि मी तर पाहिलंय जगातले काही देश असे आहेत जिथे 24 तास योगाला समर्पित वाहिन्या देखील चालू असतात. आणि तुम्हाला माहीत असेल की मी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून
दररोज एक नवीन आसनाचा व्हिडिओ शेअर करत होतो. तुम्ही आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात तर 40-45 मिनिटांचा एकापाठोपाठ एक शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी कोणत्या प्रकारची योगासनं करू शकतो, कोणत्याही वयाचे लोक करू शकतील अशा सोप्या योगासनांचा एक चांगला व्हिडिओ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मी तुम्हालाही आणि तुमच्या माध्यमातून योगाच्या सर्व जिज्ञासूंना आवाहन करतो की त्यांनी योगाचा आपल्या जीवनात समावेश करावा. मी यावेळी एक आवाहन केलं आहे की जेव्हा आपण म्हणतो की योग साधना रोगमुक्तीचं माध्यम आहे, तर मग का नाही आपण सर्वांनी मिळून योग संदर्भात जेवढ्या विचारधारा आहेत, प्रत्येकाच्या आपापल्या पद्धती आहेत, प्रत्येकाचे आपापले प्राधान्यक्रम आहेत, प्रत्येकाचे स्वतःचे वेगवेगळे अनुभव आहेत, मात्र सर्वांचं अंतिम उद्दिष्ट एकच आहे. मी जितक्या प्रकारच्या योगसाधना सुरू आहेत, जितक्या प्रकारच्या योगसंस्था सुरू आहेत, जेवढ्या प्रकारचे योगगुरू आहेत, सर्वांना मी विनंती केली की आपण हे संपूर्ण वर्ष मधुमेहाविरुद्ध, डायबिटीस विरुद्ध योगाच्या माध्यमातून एक यशस्वी अभियान चालवू शकतो का? योगाच्या माध्यमातून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येईल का? काही लोकांना यामध्ये यश मिळालंय. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं मार्ग शोधले आहेत आणि आपल्याला ठाऊक आहे की मधुमेहावर तसा कोणताही इलाज नाही. औषधं घेऊन गुजराण करावी लागते आणि मधुमेह हा असा राजरोग आहे की जो अन्य सर्व आजारांचा यजमान बनतो. विविध आजारांचा तो प्रवेशद्वार बनतो आणि म्हणूनच प्रत्येक जण मधुमेहापासून वाचू इच्छितो. अनेक लोकांनी या दिशेनं काम देखील केलंय. काही मधुमेही रुग्णांनी देखील आपल्या योग साधनेद्वारे त्यावर नियंत्रण मिळवलं आहे. आपण जर आपले अनुभव लोकांना सांगितले तर याला एक गती देऊया, वर्षभर एक वातावरण निर्माण करूया. मी तुम्हाला विनंती करतो, #योगा फाईट्स डायबिटीस. मी पुन्हा एकदा सांगतो, #योगा फाईट्स डायबिटीसचा वापर करून आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर करा किंवा माझ्या नरेंद्र मोदी ॲपवर पाठवा. बघूया तर कुणाचे काय अनुभव आहेत. प्रयत्न तर करा. मी तुम्हाला #योगा फाईट्स डायबिटीस यावर आपले अनुभव सांगण्यासाठी निमंत्रित करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, कधीकधी माझ्या मन की बातची खूप खिल्ली उडवली जाते, खूप टीकाही केली जाते. मात्र हे यामुळेच शक्य आहे कारण आपण लोकशाहीच्या प्रती वचनबद्ध आहोत. मात्र आज जेव्हा 26 जूनला मी तुमच्याशी संवाद साधत आहे, तेव्हा खास करून नवीन पिढीला सांगू इच्छितो की ज्या लोकशाहीचा आपल्याला अभिमान वाटतो, ज्या लोकशाहीनं आपल्याला एक खूप मोठी ताकद दिली आहे, प्रत्येक नागरिकाला मोठी शक्ती दिली आहे, मात्र 26 जून 1975 हा देखील एक दिवस होता. 25 जूनची रात्र आणि 26 जूनची पहाट भारताच्या लोकशाहीसाठी एक अशी काळी रात्र होती की भारतात आणीबाणी लागू करण्यात आली, नागरिकांचे सर्व अधिकार संपवण्यात आले, देशाला तुरुंग बनवण्यात आलं. जयप्रकाश नारायण यांच्यासह देशातल्या लाखो लोकांना, हजारो नेत्यांना, अनेक संघटनांना तुरुंगात गजाआड करण्यात आलं. त्या भयंकर काळ्या घटनेवर अनेक पुस्तकं लिहिली गेली, अनेक चर्चा देखील झाल्या. मात्र आज जेव्हा मी 26 जूनला तुमच्याशी बोलतोय, तेव्हा आपण ही गोष्ट विसरून चालणार नाही की आपली ताकद लोकशाही आहे, आपली ताकद लोकशक्ती आहे, आपली ताकद एक एक नागरिक आहे. ही कटिबद्धता आपल्याला पुढे न्यायची आहे आणि सामर्थ्यवान बनवायची आहे. आणि भारताच्या लोकांची ही ताकद आहे की त्यांनी लोकशाही जगून दाखवली आहे. वृत्तपत्रांना टाळं लावलेलं आहे, रेडिओ एकच भाषा बोलत असेल, मात्र दुसरीकडे देशाची जनता संधी मिळताच लोकशाही सामर्थ्याची ओळख करून देते. या गोष्टी कुठल्याही देशासाठी खूप मोठ्या शक्तीचं रूप आहेत. भारताच्या सामान्य मानवी लोकशाही सामर्थ्याचं उत्तम उदाहरण आणीबाणीत समोर आलं आणि लोकशाही सामर्थ्याची ती ओळख पुन्हा पुन्हा देशानं आठवायला हवी. लोकांच्या सामर्थ्याची जाणीव करत राहायला हवं आणि लोकांच्या सामर्थ्याला बळ मिळेल
अशा प्रकारचे आपले सर्वतोपरी प्रयत्न असायला हवेत आणि लोकांना जोडायला हवं. मी नेहमी सांगत असतो की बाबांनो, लोकशाहीचा अर्थ असा नाही की लोकांनी मतदान करावं आणि 5 वर्षांसाठी तुम्हाला देश चालवण्याचं कंत्राट द्यावं. नाही, मतदान करणं हा लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहेच, मात्र अन्य अनेक पैलू आहेत आणि सर्वात मोठा पैलू आहे लोकसहभाग. जनतेचा स्वभाव, जनतेची विचारसरणी आणि सरकार जितकं जास्त जनतेशी जोडून घेईल तेवढीच देशाची ताकद आणखीन वाढेल. जनता आणि सरकारांमधील दुराव्यानेच आपल्या नुकसानीत भर घातली आहे. माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की लोकसहभागातूनच देश पुढे जायला हवा. अलीकडेच माझ्या सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा काही आधुनिक विचारसरणीच्या तरुणांनी मला सूचना केली की तुम्ही एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या गप्पा मारता, तर मग तुम्ही आपल्या सरकारचं मूल्यमापन लोकांकडून का नाही करून घेत. तसा एक प्रकारे त्यांचा आव्हानाचाच सूर होता, म्हणजे सूचनेचाही सूर होताच, मात्र त्यांनी माझ्या मनात अस्वस्थता निर्माण केली. मी माझ्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांसमोर हा विषय मांडला तेव्हा सर्वप्रथम प्रतिक्रिया अशीच होती की नाही नाही साहेब, हे तुम्ही काय करणार आहात. अहो, आता तर तंत्रज्ञान इतकं बदललंय की जर कोणी एकत्र आले, कोणी गट बनवले आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला तर कळणार नाही सर्वेक्षण कुठल्या कुठे घेऊन जातील. त्यांनी चिंता व्यक्त केली, मात्र मला वाटलं नाही नाही, जोखीम स्वीकारायलाच हवी, प्रयत्न करायलाच हवेत, बघू काय होईल ते. आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, आनंदाची बाब म्हणजे जेव्हा मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरनिराळ्या भाषांचा वापर करत जनतेला माझ्या सरकारचं मूल्यमापन करण्याचं आवाहन केलं. निवडणुकीनंतर देखील अनेक सर्वेक्षणं होतात, निवडणुकीदरम्यान देखील सर्वेक्षण होतं, कधीकधी मध्येच काही मुद्द्यांवर सर्वेक्षण होतं, लोकप्रियतेबाबत सर्वेक्षण केलं जातं, मात्र त्याचा नमुना आकार मोठा नसतो. तुमच्यापैकी अनेक जणांनी रेट माय गव्हर्नमेंट MyGov.in वर आपलं मत नोंदवलंय. तसं लाखो लोकांनी यामध्ये रस दाखवला. मात्र 3 लाख लोकांनी एकेका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मेहनत केली आहे, खूप वेळ काढलाय. मी त्या 3 लाख लोकांचा खूप खूप आभारी आहे, कारण त्यांनी स्वतः सक्रियता दाखवली, सरकारचं मूल्यमापन केलं. मी निकालांची चर्चा करत नाही, ती आपले माध्यमातील लोक नक्की करतील, मात्र हा चांगला प्रयोग होता एवढा मात्र मी नक्की म्हणेन. आणि माझ्यासाठी देखील आनंदाची गोष्ट होती की भारताच्या सर्व भाषा बोलणारे, कानाकोपऱ्यात राहणारे, प्रत्येक प्रकारची पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांनी यात भाग घेतला. आणि माझ्यासाठी सर्वात मोठी आश्चर्याची बाब आहे की भारत सरकारची जी ग्रामीण रोजगार योजना सुरू आहे, त्या योजनेचे जे संकेतस्थळ आहे त्या पोर्टलवर सर्वात जास्त लोकांनी उत्साहाने भाग घेतला. याचाच अर्थ ग्रामीण जीवनाशी निगडीत, गरिबीशी निगडीत लोकांचं यामध्ये खूप मोठं सक्रिय योगदान होतं, असा मी प्राथमिक अंदाज बांधतो. हे मला अधिक जास्त आवडलं. तर तुम्ही पाहिलंत, एक तो देखील दिवस होता जेव्हा काही वर्षांपूर्वी 26 जूनला जनतेचा आवाज दाबण्यात आला होता. आणि आज जनता स्वतः ठरवते, न घाबरता ठरवते की बघा, सरकार बरोबर करत आहे का चुकीचं करत आहे, चांगलं करत आहे की वाईट करत आहे. हीच तर लोकशाहीची ताकद आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज मी एका गोष्टीसाठी विशेष आवाहन करू इच्छितो. एक काळ होता जेव्हा कर एवढे व्यापक असायचे की कर चुकवेगिरी करणं स्वभाव बनला होता. एक काळ होता परदेशी वस्तू आणण्यासंदर्भात काही निर्बंध होते, तेव्हा स्मगलिंग देखील तेवढंच वाढलं होतं. मात्र हळूहळू काळ बदलत गेला. आता करदात्यांना सरकारच्या कर व्यवस्थेशी जोडणं खूप कठीण काम नाहीये, मात्र तरीही जुन्या सवयी काही जात नाहीत. एका पिढीला अजूनही वाटतं की बाबा रे, सरकारपासून दूर राहणं अधिक बरं आहे. मी आज तुम्हाला आवाहन करू इच्छितो की नियमांपासून पळ काढून आपण आपलं सुख चैन गमावून बसतो. कोणतीही लहान मोठी व्यक्ती आपल्याला त्रास देऊ शकते. आपण हे का होऊ द्यायचं? आपण स्वतः आपल्या उत्पन्नासंदर्भात, आपल्या संपत्ती संदर्भात सरकारला आपली खरी खरी माहिती दिली तर एकदा जुनं जे काही असेल त्यातून मुक्त व्हा. या ओझ्यापासून मुक्त होण्यासाठी मी देशबांधवांना विनंती करतो.
ज्या लोकांकडे अनडिस्क्लोज्ड इन्कम आहे, म्हणजेच अघोषित उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी भारत सरकारने एक संधी दिली आहे की तुम्ही तुमची अघोषित संपत्ती जाहीर करा. सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी विशेष सुविधा देशासमोर सादर केली आहे. दंड भरून आपण अनेक प्रकारच्या ओझ्यांपासून मुक्त होऊ शकता. मी वचन देखील दिलंय की स्वेच्छेनं जे आपल्या मिळकती संदर्भात, अघोषित संपत्ती संदर्भात सरकारला आपली माहिती देतील, त्यांची सरकार कोणत्याही प्रकारची चौकशी करणार नाही. एवढा पैसा कुठून आला, कसा आला, एकदाही विचारलं जाणार नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो की चांगली संधी आहे की तुम्ही एका पारदर्शक व्यवस्थेचा भाग बनावं. त्याचबरोबर मी देशबांधवांनाही सांगू इच्छितो की 30 सप्टेंबरपर्यंत ही योजना आहे. याला एक शेवटची संधी माना. मी मध्यंतरी आमच्या खासदारांना देखील म्हटलं होतं की 30 सप्टेंबर नंतर जर अशा एखाद्या नागरिकाला त्रास झाला जो सरकारी नियमांशी जोडू इच्छित नाही, तर त्याची कोणतीही मदत होऊ शकणार नाही. मी देशबांधवांना देखील सांगू इच्छितो की आम्ही 30 सप्टेंबर नंतर असं काही होऊ नये ज्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होईल. म्हणूनच मी म्हणतो की बरं होईल 30 सप्टेंबर पूर्वी तुम्ही या व्यवस्थेचा लाभ उठवा आणि 30 सप्टेंबर नंतर संभाव्य त्रासापासून स्वतःला वाचवा. माझ्या देशबांधवांनो, आज ही गोष्ट मला मन की बातमध्ये अशासाठी सांगावी लागली की नुकतीच मी आपल्या महसूल विभागाचे जे अधिकारी आहेत, प्राप्तिकर, सीमाशुल्क, उत्पादन शुल्क, त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर 2 दिवसांची एक ज्ञानसंगम बैठक मी घेतली. खूप विचारविनिमय झाला आणि मी त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की आपण नागरिकांना चोर मानायचं नाही. आपण नागरिकांवर भरवसा ठेवायचा, विश्वास ठेवायचा, त्यांचा हात हातात घ्यायचा. जर ते नियम पाळायला तयार असतील तर त्यांना प्रोत्साहन देऊन प्रेमानं बरोबर घेऊन यायचं. एक विश्वासाचं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे. आपल्या आचरणातून आपण बदल घडवून आणायचा आहे. करदात्याला विश्वास द्यावा लागेल. मी खूप आर्जवानं या गोष्टी त्यांना सांगितल्यात आणि मी पाहत होतो की त्यांनाही वाटत होतं की आज जेव्हा देश पुढे जात आहे तर आपण सर्वांनी योगदान द्यायला हवं. आणि या ज्ञानसंगमामध्ये जेव्हा मी माहिती जाणून घेत होतो तर एक माहिती मी तुम्हालाही सांगू इच्छितो. तुमच्यापैकी कुणी या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही की 125 कोटींच्या देशात फक्त आणि फक्त 1.5 लाख लोकच असे आहेत ज्यांचे करपात्र उत्पन्न 50 लाख रुपयाहून अधिक आहे. यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. 50 लाखांहून अधिक करपात्र उत्पन्न असलेले लोक मोठमोठ्या शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने दिसतात. 1-1 कोटी, 2-2 कोटीचे बंगले पाहूनच समजतं की हे कसे काय 50 लाखापेक्षा कमी उत्पन्नाच्या कक्षेत असू शकतात. याचाच अर्थ काहीतरी गडबड आहे. ही स्थिती बदलायची आहे आणि 30 सप्टेंबर पूर्वी बदलायची आहे. सरकारनं कोणतंही कठोर पाऊल उचलण्यापूर्वी जनता जनार्दनाला संधी द्यायला हवी. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अघोषित उत्पन्न जाहीर करण्याची एक सुवर्ण संधी आहे. दुसऱ्या शब्दात 30 सप्टेंबर नंतर होणाऱ्या त्रासापासून मुक्तीचा एक मार्ग आहे. मी देशाच्या कल्याणासाठी, देशातल्या गरिबांच्या कल्याणासाठी तुम्हाला या कामात सहभागी होण्याची विनंती करतो आणि मला नाही वाटत तुम्हाला 30 सप्टेंबर नंतर काही त्रास व्हावा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, या देशाचा सामान्य माणूस देशासाठी खूप काही करण्यासाठी संधी शोधत असतो. मी जेव्हा लोकांना म्हटलं स्वयंपाकाच्या गॅसचं अनुदान सोडून द्या, या देशाच्या 1 कोटीहून अधिक कुटुंबांनी स्वेच्छेनं अनुदान सोडून दिलं. मी विशेषतः ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती आहे त्यांच्यासाठी एक खास उदाहरण सादर करू इच्छितो. मी काल स्मार्ट शहर कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्याला गेलो होतो. तेव्हा मला तिथे श्रीयुत चंद्रकांत दामोदर कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याचं सौभाग्य लाभलं. मी त्यांना खास भेटण्यासाठी बोलावलं होतं.
आणि कारण काय आहे? ज्यानं कधी कर चुकवेगिरी केली असेल त्यांना माझं म्हणणं प्रेरणा देईल किंवा नाही, मात्र श्रीयुत चंद्रकांत कुलकर्णी यांचं उदाहरण नक्कीच प्रेरणा देईल. तुम्हाला माहीत आहे कारण काय आहे? हे चंद्रकांत कुलकर्णी एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहेत. सरकारी नोकरी होती, निवृत्त झाले आहेत. त्यांना 16,000 रुपये निवृत्ती वेतन मिळतं. आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि ज्यांना कर चुकवण्याची सवय आहे त्यांना तर मोठा धक्काच बसेल, कारण हे चंद्रकांत कुलकर्णी आहेत ज्यांना केवळ 16,000 रुपये निवृत्ती वेतन म्हणून मिळतात. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मला पत्र लिहिलं आणि म्हटलं होतं की मी माझ्या 16,000 रुपयांच्या निवृत्ती वेतनामधून दर महिन्याला 5,000 रुपये स्वच्छता अभियानासाठी देणगी देऊ इच्छितो. आणि एवढंच नाही, त्यांनी मला 52 धनादेश 52 चेक पोस्ट डेटेड, ज्यावर प्रत्येक महिन्याची तारीख आहे, असे धनादेश पाठवले आहेत. ज्या देशाचा एक सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर केवळ 16,000च्या निवृत्ती वेतनातून 5,000 रुपये स्वच्छतेच्या अभियानासाठी देत असेल, त्या देशात कर चुकवण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. चंद्रकांत कुलकर्णी यांच्यापेक्षा मोठं प्रेरणादायी कारण दुसरं असूच शकत नाही. आणि स्वच्छता अभियानाशी निगडीत लोकांसाठी देखील चंद्रकांत कुलकर्णी यांच्यापेक्षा मोठं उत्तम उदाहरण असू शकत नाही. मी चंद्रकांतजी यांना व्यक्तिशः बोलावलं, त्यांना भेटलो. माझ्या मनाला त्यांचं जीवन स्पर्शून गेलं. त्या कुटुंबाचं मी अभिनंदन करतो. आणि असे तर अगणित लोक असतील, कदाचित त्यांची माहिती माझ्याकडे असणार नाही. मात्र हेच तर लोक आहेत, हीच तर जनशक्ती आहे, हीच तर ताकद आहे. 16,000चं निवृत्ती वेतन मिळणारी व्यक्ती 2,60,000 रुपयांचे धनादेश मला ॲडव्हान्समध्ये पाठवते. ही छोटी गोष्ट आहे का? चला, आपण देखील आपल्या अंतर्मनात डोकावूया. आपण देखील विचार करूया की सरकारनं आपली संपत्ती जाहीर करण्याची संधी दिली आहे. आपण सुद्धा चंद्रकांतजी यांचं स्मरण करत आपण देखील नतमस्तक होऊया. माझ्या प्रिय देशबांधवांनो, उत्तराखंडच्या पौढी गढवाल इथून संतोष नेगी यांनी दूरध्वनी करून आपला एक अनुभव मला सांगितलाय. जलसंचयाच्या बाबतीत त्यांनी मला संदेश दिलाय. त्यांचा हा अनुभव देशबांधवांनो तुमच्याही उपयोगी पडू शकेल. हमने आपकी प्रेरणा से अपने विद्यालय में वर्षा जल ऋतु शुरू होने से पहले ही 4 फीट के छोटे छोटे 250 गड्ढे खेल के मैदान के किनारे किनारे बना दिए थे, ताकि वर्षा जल उसमें समा सके. इस प्रक्रिया में खेल का मैदान भी खराब नहीं हुआ, बच्चों के डूबने का खतरा भी नहीं हुआ और करोड़ों लीटर पानी मैदान का हमने वर्षा जल सब बचाया है. संतोषजी, मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही मला हा संदेश दिलात आणि पौढी गढवाल, डोंगराळ भाग आणि तिथेही तुम्ही काम केलंत. तुम्ही अभिनंदनाला पात्र आहात. आणि मला विश्वास आहे की देशबांधव देखील पावसाचा आनंद जरूर लुटतील. मात्र हा ईश्वरानं दिलेला प्रसाद आहे, ही अपरंपार संपत्ती आहे. पाण्याचा एक एक थेंब वाचवण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करू. गावातलं पाणी गावामध्ये, शहरातलं पाणी शहरात आपण कसं अडवू? या पृथ्वी मातेला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्यासाठी आपण ते पाणी पुन्हा जमिनीत कसं झिरपवू? पाणी आहे म्हणूनच भविष्य आहे. पाणी हाच जीवनाचा आधार आहे. संपूर्ण देशात एक वातावरण तयार झालंय. गेल्या काही दिवसात प्रत्येक राज्यात जलसंचयाचे अनेक प्रकल्प राबवण्यात आलेत. मात्र आता जेव्हा पाऊस पडतोय तर बघा, ते पाणी वाया तर जाणार नाही ना. जेवढी चिंता जीवन वाचवण्याची आहे, तेवढीच चिंता पाणी वाचवण्याची देखील असायला हवी. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला माहितीच आहे 1922 क्रमांक आता तर तुमच्या स्मरणशक्तीचा भागच बनलाय. 1922 1922 हा 1922 असा क्रमांक आहे ज्यावर जर तुम्ही मिस्ड कॉल केलात तर तुम्ही मन की बात आपल्या पसंतीच्या भाषेत ऐकू शकाल. तुम्ही अवश्य याचा लाभ घ्या. आपल्या वेळेनुसार आपल्या भाषेत मन की बात ऐकून देशाच्या विकास यात्रेत योगदान देण्याचा तुम्ही देखील विचार करा. सर्व देशबांधवांना खूप खूप नमस्कार. धन्यवाद.